ओके, आय थिंक आता साऊंड येत असेल बरोबर. तर चला आपण सेकंड ऍप्लिकेशनवर आलोय. सेकंड ऍप्लिकेशनमध्ये 2च क्वेश्चन आहेत आणि या 2 क्वेश्चननी भरपूर वेळा परत परत तुम्हाला 3-3 मार्क मिळवून देईल. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, फक्त 5 मिनिटं लागतील तुम्हाला सॉल्व्ह करायला, पण 3 मार्क तुमच्या हातचे, अजिबात सोडायचे नाही. त्याला आपण आता सेकंड नाव काय देऊया, असं काही नाव द्यायची गरज नाहीये. म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर आहे, म्हणजे ऍक्च्युली एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये जाताना जो कन्व्हर्जन फॅक्टर असतो तो आपण या मेथडने कॅल्क्युलेट करू शकतो. आपण म्हणूया कन्व्हर्जन फ्रॉम वन युनिट टू अनदर युनिट. मग 2च क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. क्वेश्चन असणार आहे एकदम सिंपल क्वेश्चन विचारणार तुम्हाला, प्रूव्ह दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन आणि 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. 2 वेगळे क्वेश्चन आहेत. तो वरचा एक वेगळा क्वेश्चन 3 मार्कसाठी किंवा खालचा 2 पैकी कुठलाही एक क्वेश्चन विचारला जातो. भरपूर वेळा रिपीट झालेला एक क्वेश्चन. तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून असाल तर हा क्वेश्चन एक स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत दोन्ही. तर पहिल्यांदा मी 10⁻1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन सॉल्व्ह करून दाखवतो. दुसरा तुम्ही करू शकता, दुसरा पण दाखवतो मी करून, काय अडचण नाही. तर स्टार्टिंग कशी करणार आहे बघा. आता हे न्यूटन आणि डाइन काय भानगड आहे. हे जे मेजर केलंय इट इज अ फोर्स, आणि हा जो मेजर केलाय आपण एनर्जी बद्दल बोलतो. फोर्स जर तुम्ही मेजर केला तर फोर्सचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन आहे, पण न्यूटन हे SI युनिट आहे. डाइन जर म्हणला तर ते CGS युनिट आहे. जसं आपण 4 सिस्टीम बघितलेल्या MKS, FPS, CGS आणि SI. त्याच्यामध्ये SI मध्ये जर तुम्ही फोर्स मेजर केला इट इज अ न्यूटन, आणि जर CGS मध्ये मेजर केला तर डाइन. तसा एनर्जीचं SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्ग. मग 1 न्यूटनला आपण 10⁵ डाइन म्हणतो, म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर आहे. 1 न्यूटन जर दिला तर 10⁵ काय होतो डाइन. 2 न्यूटन दिला तर 2 × 10⁵ डाइन. मग तसा हा कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचा तेवढा येतो. तर कसं करायचं, एकदम सिंपल आहे बघा. तर सॉल्व्ह करायला चालू करतो. पहिला क्वेश्चन मी लेट म्हणायचं. लेट आपल्याला माहित नाही किती आहे, आपल्याला काढायचा आन्सर 10⁵ आहे. सपोज आपल्याला माहित नाही आन्सर, मग आपण म्हणूया लेट 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन. मला नाही माहिती किती आहे, आता ते दिसतंय आपल्याला 10⁵ आहे, पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं 10⁵ येतं. मग आपल्याला फक्त काढायची x ची व्हॅल्यू. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण, 1 म्हणूया. मग आता जसं की लेफ्टला पण फोर्सेस आहे, राईट हँड साईडला पण काय फोर्सेस मेजर केलाय, फक्त वेगळ्या सिस्टीम मध्ये मेजर केलाय. डायमेन्शन तर बदलणार नाहीये. फोर्सचं डायमेन्शन आहे दोन्ही बाजूला, आणि फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला पार्ट आहे. पार्ट आहे मी म्हणतोय, पण माहित नाही काय लिहिताय तुम्ही. किती, L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻⁻². हे फोर्सचं डायमेन्शन. मग लेफ्टला पण फोर्स आहे, राईटला पण फोर्स आहे. लिहूया आपण. लेफ्टला मी फोर्स आहे म्हणून L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻² इक्वल टू x. राईटला पण फोर्सच आहे, L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻². बट आता हे कळणार कसं, हे पण सेम झालं, हे पण सेम झालं. काहीतरी डिफरन्स पाहिजे. म्हणजे लेंथ इन SI सिस्टीम, मास इन SI सिस्टीम, टाइम इन SI सिस्टीम. दिस इज लेंथ इन CGS सिस्टीम, मास इन CGS आणि टाइम इन CGS. काय फरक आहे, त्यासाठी आपण काय करूया, याला म्हणूया L1 M1 T1. म्हणजे L1 म्हणजे लेंथ इन SI, M1 म्हणजे मास इन SI. तसं याला L2 म्हणूया, L2 M2 T2. म्हणजे कळालं का बघा. SI सिस्टीम असेल तर त्याला L1 M1 आणि काय यूज करणार T1, आणि CGS साठी आपण नाव दिलंय L2 M2 T2. आणि जसं की तुम्हाला माहित आहे लेंथ SI सिस्टीम मध्ये आपण मेजर करतो मीटर मध्ये, मास मेजर करतो केजी मध्ये, टाइम मेजर करतो सेकंद. CGS मध्ये लेंथ मेजर करतो सेंटीमीटर, मास मेजर करतो ग्राम, आणि टाइम मेजर करतोय आपण सेकंद मध्ये. ते इथे यूज करायचं आपल्याला फक्त. चल त्याला मला x ची फक्त व्हॅल्यू काढायची आहे, बाकी काही नाही. चला हा इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे येताना काय होणार डिवाइड. L1⁻⁴ M1⁻⁴ T1⁻⁻². टोटल डिवाइड, हा फॅक्टर इकडे येणार आहे. L2⁻⁴ M2⁻⁴ T2⁻⁻² इक्वल टू x. तर x ची फक्त व्हॅल्यू काढायचं. आता डायमेन्शन टाकायचं आणि काढायचं. बघा कसं करतो. हे जरा असं अवघड वाटतं लिहायला, याला असं उलट लिहून घेतो. याला लेफ्टला लिहितो, याला राईटला लिहितो. इक्वेशन काय बदलणार नाही. मग x ची व्हॅल्यू, तर x ची व्हॅल्यू काय बघा, L1⁻⁴ M1⁻⁴ T1⁻⁻² आणि खाली किती आहे
L2 M2 T2 कसं सोडवायचं बघा, लक्ष द्या. आता इथं L1 आणि खाली L2 आहे, दोघांची पॉवर 1 आहे, याची पण पॉवर 1 नाही, याची पण किती आहे 1. तर दोघांना मी एकत्रच लिहितो, L1/L2 कॉमन पॉवर किती लिहितो 1. तसंच M1 M2 ची पॉवर किती आहे 1, दोघांना एकत्रच लिहूया, M1/M2 पॉवर किती आहे 1, T1/T2 पॉवर किती आहे -2. आता फक्त तुम्हाला व्हॅल्यूज टाकायचे. तर बघा x इज इक्वल टू L1 म्हणजे लेंथ इन SI सिस्टीम, कशामध्ये मेजर करतो मी, मीटर मध्ये मेजर करतो. L2 म्हणजे लेंथ इन CGS मध्ये मीटर, लेंथ कशामध्ये मेजर करतो मी, सेंटीमीटर, आणि त्याची पॉवर किती आहे 1. पुढे आहे मास बघा, SI सिस्टीम मध्ये आपण kg मध्ये मेजर करतोय, आणि CGS मध्ये कशामध्ये मेजर करतोय, ग्रॅम, आणि पॉवर किती 1. टाइम आता दोन्हीकडे सेमच आहे, इकडे पण सेकंद आहे, इकडे पण सेकंदच आहे टाइम, मग काही लिहायची गरज, S1 असंच आहे, आणि रेस्ट किती -2. काय बदलणार आहे का, नाही. x इज इक्वल टू, आता तुम्हाला माहित पाहिजे की 1 मीटर म्हणजे किती असतो, 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर हा जो 1 मीटर आहे त्याला मी काय लिहितो, 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर रेस्ट टू किती 1. तसंच 1 किलो तुम्हाला माहित आहे, 1 किलो म्हणजे किती 1000 ग्राम, मग लिहूया, वर किती आहे 1000 ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम, पॉवर किती आहे 1. आणि हा सेकंद आणि सेकंद कॅन्सल, 1 रेस्ट टू किती -2. मग सॉल्व्ह करूया. x इज इक्वल टू सेंटीमीटर कॅन्सल, किती राहिला 100 रेस्ट टू 1 किती 100 आहे, ग्रॅम कॅन्सल किती राहिला 1000, आणि 1 रेस्ट टू एनिथिंग, 1 ची पॉवर काही असू दे, आन्सर नेहमी 1च येतं, काही वेगळं लिहायची गरज नाही. पण आता हे जे आहे ना, या 100ला लिहायची पॉवर आहे, 10 पद्धत आहे एक, 10 रेस्ट टू 1 असेल तर आन्सर किती येतं 10, 10 रेस्ट टू 2 असेल तर ते असतं 100, 10 रेस्ट टू 3 म्हणजे किती 1 2 3 0, जेवढी पॉवर आहे तेवढ्या पुढे आपण 0 वाढवतो. मग हा जो 100 आहे त्याला मी 10 रेस्ट टू काय लिहू शकतो 2 इंटू हा जो 1000 आहे त्याला मी लिहू शकतो 10 रेस्ट टू 3, आणि 1 काय लिहायची गरज नाही. तर x इज इक्वल टू, बेस सेम आहे 10, तर पॉवरची ऍडिशन 2 + 3 5, आन्सर इज 10 रेस्ट टू 5 डाइन. आलं का, सिंपल. देअरफॉर लास्टला लिहू शकतो आपण 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेस्ट टू 5 डाइन. मी थोडंसं सॉल्व्ह केलंय, स्लोली सॉल्व्ह केलंय, तुम्हाला कळावं. तुम्ही एकदम फास्ट मध्ये 5 मिनिटं सफिशियंट आहेत हे करायला, 2 ते 3 वेळा फक्त प्रॅक्टिस करा, 3 मार्क तुमच्या हातची कुठंच गेले नाही. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, चांगलेच करून ठेवा. मोस्टली हा जूलवाला जो बुक मध्ये दिलेला आहे त्यांनी विचारू शकतील जास्त, मग तो करायचा, लिहिला कळाला असेल तर पुढचा पण मी फास्ट मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो, लक्ष द्यायचं तुम्ही. बघा कसं करूया. आता आपण 1 जूल इज इक्वल टू 10 रेस्ट टू 7 सॉल्व्ह करून दाखवू. चेक करा, 1 जूल इज इक्वल टू 10 रेस्ट टू 7 अर्ग तुम्हाला दाखवायचं, आणि इथं आपण बोलतोय कशाबद्दल, एनर्जी बद्दल बोलतोय, बरोबर. तर काय करूया, लेट म्हणूया, आन्सर इथून चालू करतो आपण. लेट 1 जूल इज इक्वल टू x अर्ग, आपल्याला माहित नाही किती आहे, x आहे म्हणूया, दोन्ही बाजूला एनर्जीच आहे, मग एनर्जीचा डायमेन्शन पार्ट आहे तुम्हाला L2 M1 T रेस्ट टू -2 x, आणि काय ना L2 M1 T रेस्ट टू -2, पण कळायला पाहिजे CGS कोण आहे, SI कोण आहे, म्हणून याला आपण L1 M1 T1, याला L2 M2 T2 म्हणूया, करेक्ट आहे. मग x ची व्हॅल्यू काय येणार, हा 2 इकडे डिवाइड होतो, उलटा करून आपण लिहिलाय, हा 2 इकडे डिवाइड होणार, वर कोण असणार L1 रेस्ट टू 2 M1 रेस्ट टू 1 T1 रेस्ट टू -2, आणि हा डिवाइड होतो, किती होणार सांगा, L2 रेस्ट टू 2 M2 रेस्ट टू 1 आणि T1 रेस्ट टू -2. सॉल्व्ह करा फक्त. x इज इक्वल टू, दोघांची पॉवर सेम आहे 2 एकदाच लिहूया, L1/L2 दोघांची पॉवर किती आहे 2, M1/M2 बरोबर आहे, दोघांची पॉवर किती 1, आणि T1/T2 या दोघांची पॉवर किती आहे -2. व्हेरी गुड. पुढं x इज इक्वल टू, लेंथ कशामध्ये मेजर करतो SI मध्ये, मीटर, L2 सेंटीमीटर, पॉवर किती 1, मास कशामध्ये मेजर करणार SI मध्ये, kg, CGS मध्ये
ग्राम पॉवर किती आहे, सॉरी इथं माझं काय चुकलं, पॉवर किती पाहिजे 2 पाहिजे. केजी अपॉन ग्रॅम किती 1, टाइम सेकंड मध्ये मेजर करतो, टाइम सेकंड मध्ये -2. करेक्ट आहे. मग आता जसं मगाशी लिहिलं तुम्हाला माहित आहे, सांगा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर, पॉवर किती येणार आहे 2. 1 केजी, केजी म्हणजे किती 1000 ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम रेस टू किती 1, आणि सेकंड कॅन्सल 1 रेस टू -2. काय लिहायची गरज अशी वाटत नाही. कळतंय. पुढं x इज इक्वल टू सेंटीमीटर कॅन्सल 100 रेस टू 2, लयच मोठं लिहितोय मी, 100 आणि त्याची पॉवर किती आहे 2, आणि ग्रॅम कॅन्सल 1000 पॉवर किती 1, आणि 1 रेस टू एनिथिंग 1 असतो. इथं बघा x इज इक्वल टू हा 100 आहे, 100 म्हणजे किती 10 रेस टू 2 आणि त्याची पॉवर 2, आणि हा 1000 आहे म्हणजे 10 रेस टू किती 3. आणि तुम्हाला जसं सांगितलं की पॉवरची पॉवर नेहमी मल्टिप्लाय होते, म्हणजे किती येणार 10 रेस टू 2 इंटू 2 4 आणि 10 रेस टू 3. देअरफॉर x इज इक्वल टू बेस सेम असेल तर पॉवर ऍड होते, 4 + 3 इज 7. देअरफॉर फायनली यू कॅन राईट डाऊन 1 जूल इज इक्वल टू 10 रेस टू 7 आर्क. दॅट्स इट. दोन्ही क्वेश्चन एकसारखेच आहेत. 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेस टू 5 डाईन, 1 जूल इज इक्वल टू 10 रेस टू 7 अर्ग. करून ठेवा, 100% यायची शक्यता आहे. नाही आला तर मला काय विचारू नका. फक्त मी सांगत झालं की प्रत्येक वर्षी कुठले क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि आलेत. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. आपण बघणार आहे थर्ड ऍप्लिकेशन. थोडासा लेंदी पार्ट आहे थर्ड ऍप्लिकेशनचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.